जिल्हा परिषदला धनु मोऱ्यानं टाकलं, बरोबर आहे. पुन्हा काका साळुंक्यानं टाकलं, पुन्हा सावंत ते आपलं त्यांनी टाकलेलं आहे मुरुम. कोणी टाकलाय? साहेबांनी. खराब होता, पावसाचा येत नव्हतं. कधी होईल रस्ता? तिथं कमी आहे, तिथं आम्ही 4 दिवसानंतर ह्या रस्त्यात बघायचं लोलर आणि मुरुम मध्ये वो जो बताता है वैसा ही करने का, बाद में बाकी का देखने का. काम होत नाही, नुसता गुळगुळीत रस्ता आहे, व्हिडिओ टाकलाय. करीत असतात, त्याला काय इलाज, त्यांना काय करायचं नाही ते नाही आपण करायचं काढायचं करावं मागं. लक्ष देत नाही, पार्टिशन वर जाते सगळं. पण आमदार साहेब मतदारसंघात आलीच नाहीत की निवडून आल्यावर. असं आमचे आहेत की अशा संघ कार्यकर्ते काम करतात त्यांचे सगळे. चिखल होतं सगळ्या इकडे, पालखी मार्ग आहे. आमच्या गावच्या सरपंचाने आश्वासन दिले म्हणल्यानंतर रस्ता 100% होणार. काय वगैरे नाही, वाहनाचं आपस वाहन दबून जाते, वाहन दबून जाते, रोलर नाही का टाकायचं. वाहन चांगलं व्हावा आणि ह्या तालुक्यात निधी द्यावा. या गावच्या नागरिकांचे जे होणारे हाल आहेत ते आता कधी थांबणार नेमकं हे पाहणं. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. तुम्हाला मी सतत गावखेड्यात शहरात ग्रामीण भागामध्ये असो किंवा शेतीचा विषय असो, कुठलाही विषय असो, आम्ही थेट आणि आरपार बातम्या दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार न्यूज चॅनल आहे. ज्या ठिकाणी घटना असतात घडलेल्या त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झालेले असतात त्या ठिकाणी जातोय आम्ही. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता कंडारी गावातला. आता पैठण ते पंढरपूर जाणारा एकनाथ महाराजाचा पालखी मार्ग आहे आणि हाच पालखी मार्ग आहे. इकडे दाखवा, हा रस्ता कच्चा रस्ता, इथं खूप चिखल होतो या रस्त्यावर. आणि इथे या मतदारसंघाचे सध्याचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत. ते स्वखर्चातून काही ठिकाणी रस्ते करतात, शेतामधले असू द्या किंवा पुलाचे कामं केले त्यांनी काही. मात्र मी यापूर्वी ती बातमी दाखवली होती एक खासापुरी गावातली. ती बातमी पाहून या गावातल्या एका माणसानं मला फोन केला. मात्र तो फोन त्यांचं नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी फोन केला की इथं आमच्या गावात या आणि हा जो पालखी मार्ग आहे हा पालखी मार्ग खराब झालेला आहे. आणि या गावातले युवा सेनेचे तालुका प्रमुख आहेत राहुल डोके, त्यांचं नाव आहे, त्यांचं हे गाव आहे. आणि याच रस्त्याचा व्हिडिओ माजी आमदार राहुल मोटे यांनी पण त्यांच्या इंस्टाग्रामला टाकला होता ऑफिशियल. प्रकरण चांगलंच खळखळलं सोशल मीडियावर. गुळगुळीत रस्ता असं त्यांनी टाकलं इंस्टाग्रामवर, त्यांचा व्हिडिओ पण व्हायरल झाला. आता हे गाव जे आहे ते युवा सेनेच्या तालुका प्रमुखाचं गाव आहे, राहुल डोके त्यांचं नाव आहे. आणि त्या राहुल डोकेने इकडं परिसरात पाहणी केली, काही गावामध्ये जाऊन रस्त्याचा पुढाकार घेतला आणि तो व्हिडिओ बघून या गावातल्या एका माणसानं फोन केलाय. त्या माणसाचं म्हणणं आहे की नाव नाही सांगायचं. ठीक आहे, नाव नाही सांगायचं, पण मी पोहोचलोच त्या गावात. आणि इकडे दाखवा, इथं राहुल डोके पण आहे, तिथं या गावचे तालुका युवा सेनेचे तालुका प्रमुख आहेत, त्यांचे मित्रमंडळी आहे सगळी जमलेली. आणि हा रस्ता आहे, या रस्त्याचा विषय गंभीर आहे असं त्यांनी पण सांगितलंय. प्रत्यक्ष पाहिलं तर हा रस्ता तसा आहे, पण म्हणजे खराब झालेला रस्ता आहे, चिखल होतो या रस्त्यावर. आणि इकडे कार्यकर्ते आहेत इथे. आता राहुल डोके इथं आहेत, हे त्यांच्या गावालेच आहेत ना तुम्ही? मामा इकडे या, हवा कुठले आहेत तुम्ही? इथलेच आहेत का तुम्ही? इकडे जाऊ आपण, इकडे इकडे ह्या मंडळीकडे जाऊ. ते चला बोला, रस्ता कसा? आता एक रस्ता व्हिडिओ व्हायरल झाला या रस्त्याचा. व्हिडिओ व्हायरल झाला होता की रस्ता खूप खराब आहे आणि चिखल होतो या रस्त्यावर, पालखी मार्ग आहे. काय बनायचं? खराबच आहे रस्ता. खराबच आहे, हो, व्हायला पाहिजे ना, व्हायला पाहिजे. काय म्हणले? जिल्हा परिषदला, जिल्हा परिषदचा काय? हा, पालखी मार्ग जिल्हा परिषद आहे काही? बर, मग पाणी चिखल होते की? मग आता त्याला काय करावं, ठराव कोणी द्यायचा? येऊ द्यावं, आलेलीच बातमी चांगली. पहिलं जिल्हा परिषदला 2 बार जिल्हा परिषदला धनु मोऱ्यानं टाकलं, बरोबर आहे. पुन्हा काका साळुंक्यानं टाकलं, पुन्हा सावंत ते आपलं हे काय म्हणतात त्यांचं सुजित ठाकूरचा भाऊ, त्यांनी टाकलं. आता कोण टाकलं? आता त्यांनी टाकलंय की खडी मिशन आहे की त्यांची. कुणाची? हाय आपल्या हाजी काका साळुंके. होय, काय नाव तुमचं? नाव तर सांगा. गोगरे. मग तेवढं सांगा की काय कुठले हो तुम्ही? इथलंच येतं. चिखल होतं का ना रस्त्याने? होतो की. मग आता आमदार कोण आहे त्या भागातले? आमदार काय सांगता येत नाही मला, माहित नाही. होय, कोण आहेत आमदार? तानाजी सावंत साहेब. बरं, त्यांनी रस्ते ते शेतातले करायला, मग ही करायला पाहिजे ना रस्ता, असं वाटतंय का? हो, करायचं आहे ना. कोण करणार आहे? आता साहेबच करणार आहे. कोणते? तानाजीराव सावंत साहेब. मग हे तर रस्ता खराब झालाय म्हणून माझ्या आमदारांनी व्हिडिओ टाकलाय. हे आता त्यांनी टाकलेला आहे मुरुम. कोणी टाकलाय? साहेबांनी. बरं, कोणी साहेबांनी? तानाजीराव सावंत साहेब. होय. हा, होय. मामा तुम्ही कुठे? बाहेर परांड्याचे. परांड्याचे का? बरं, बघा गावातले कोण आहेत का अजून? तिकडे आहेत ना पलीकडे माणसं बसलीत ना. बोलू आपण. रस्ता कसा झालाय आणि या रस्त्याचा व्हिडिओ टाकला होता
आणि ह्या गावातून मला फोन पण आला होता की आता फोन आला पण नाव नाही सांगणार, त्यांनी पण सांगितलं होतं नाव सांगू नका, पण रस्त्याची खरी परिस्थिती काय आहे ती बघू आपण आता इथं. मामा कसा आहे रस्ता ही? खराब होता, पावसात जाय येत नव्हतं इकडून. हा हो मग आता वाळू येऊन नाही त्याच्यामुळे दिसतंय तसं. नीट व्हायला चांगला व्हायला पाहिजे ना, मजबूत ती रस्ता. होय व्हायला पाहिजे, पण कधी करायचं? शेतकरी करणार आहे तो. ते 2-2 एकरात 3 कट उडीद होतोय, त्यात काढायला माणसं ढील कसं काय करायचं? मामा काय नाव आहे तुमचं? प्रताप घोगरे. इथलेच आहेत का तुम्ही? होय. कुठून येते रस्ता इकडे कुठं जाते? रस्ता इकडून आणायला येतो, लोकरकडून येतो, इकडून कारल्याकडून येतो, सोनारीकडून येतो, इकडून कंडारी मध्ये येते, इकडून पालखी मार्ग म्हणतात ना ह्याला पालिका मार्ग. चिखल होते की व्हायला पाहिजे का नाही रस्ता? चिकार हा काय टाकते, कुठे बी वाढतात, कुठे बी असं होतं त्यामुळे असं होतं. बघा हा जो रस्ता आहे, रस्त्याची परिस्थिती कशी झालेली आहे. इकडं राहुल डोके तुमचं गाव आहे, तुम्ही ह्याच्यापूर्वी दुसऱ्याच्या गावात जाऊन रस्ते केले. मला एक इथून फोन आला होता तुमच्या गावातून की हे तुमचं गाव आहे आणि गावचा विकास करा, पुन्हा दुसऱ्या गावातला विकास करावा, असं काही लोकांचं नाही. एका माणसानं मला फोन केला, त्याचं नाव न सांगण्याच्या अटीवर, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. आणि याच्यापूर्वी तुमची पण बातमी दाखवली होती. आता तुमच्या गावात आलो मी, 1000 रस्त्यावर उभा आहेत, ती रस्ता खराब आहे. माझ्या आमदारांना पण ह्याचा व्हिडिओ टाकलाय इंस्टाग्रामवर. आता जो रस्ता टाकलेला आहे इंस्टाग्रामवर, या सोशल मीडियावर, तो हाच रस्ता आहे, खराब आहे आणि ते आम्हाला मान्य आहे. एक आम्ही ग्रामपंचायतचे आमच्या ताब्यात आहे, आम्ही पदाधिकारी आहेत, पण हा रस्ता संत एकनाथ महाराज जो पालखी मार्ग आहे, तो पालखी मार्ग आहे. आपण सोनारीहून येताना रस्ता पाहिला असेल, सोनारी ते कंडारी रस्ता आहे. हा सोनारी ते कंडारी रस्ता ह्या टपरीपर्यंत येऊन थांबला. तुम्ही इथं डांबरी बघा, दाखवा वाटलं तर, आणि तोच पॅच ते बघा, ही डांबरी इथं येऊन थांबलाय. मग मंजूर असताना सुद्धा कशामुळे थांबला की ही हद्द जी आहे ती पालखी मार्गाची हद्द आहे आणि तो रस्ता आहे BNCचा रस्ता. मग तो रस्ता रोकल साखरला गेलेला आहे. मग हा रस्ता एवढाच पॅच सुटला कारण हा रस्ता मंजूरच आहे. आता आंबीकडून तुम्ही कधी आलात तर आंबीकडे जो रस्त्याचं काम चालू आहे पालखी मार्गाचं, मग ह्या रस्त्याचं काम विषय असा होता, पाऊस पडला की जायला येत नाही. आम्ही बघतोय, आम्हाला खंत वाटते, पण ग्रामपंचायतला काय अधिकार असतात, ग्रामपंचायतचं बजेट काय असतंय हे त्यांनाही माहिती. बरं आता अपेक्षा आमच्याकडून आमच्यासारख्या कार्यकर्ते करतात, खरंच आमचं मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण ती 15 वर्ष आमदार होते, पहिले 10 वर्ष आमदार होते आणि हिथून हा तर रस्ता कुंभेफळीकडे जातो पालखी मार्ग. पण मी काय म्हणतोय, पिंपरखेडला आमचा मधून एक रस्ता जातो. गेल्या 15 वर्षात सातत्याने ती वस्ती त्यांना मागणी करते, पण आपण या गेल्या 5 वर्षामध्ये त्याच रस्त्याचं काम केले. आणि राहिला विषय ह्या रस्त्याचा, हा रस्त्यावर आमचे उपसरपंच आहेत, यांच्या मार्गदर्शकाने स्वखर्चाने 2 वेळेस मुरुम टाकला. आता ग्रामपंचायत म्हणून आम्ही स्पष्ट सांगतो की मुरुमाच्या वेळेस आम्ही तर डांबरी करू शकत नाही. 2 वेळेस मुरुम टाकला, पण रस्त्याला रहदारी असल्यामुळे हा रस्ता टिकू शकला. तुम्ही समक्ष ह्यांना विचारा की याच्यावर उपाययोजना म्हणून केली का नाही ती. लोकांचं म्हणणं नाही की तुम्ही गावचा विकास करत नाहीत, बाहेर आता गावचा विकास झालं आमच्या हातात. मी राजकारणात येऊन 6 वर्ष झाले, 5 वर्ष ग्रामपंचायत सत्तेत आलो आणि 1 वर्ष त्याच्या अगोदर. 5 वर्षामध्ये राहुल मोटेंना तर मी एवढा, माझी उंची नाही की मी त्यांना चॅलेंज करू शकन, आणि समजा माझी लायकी नाही, पण मला त्यांना एक सांगायचंय, आपली लायकी सावंत साहेबांवर टीका करण्याची नाही, आमची तर नाही तुमच्यावर समजा, पण सावंत साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये बाबा 2 वेळेस मंत्रीपद भोगले. आपण 25 वर्षाचा आपला आमदारकीचा इतिहास असताना आपल्याला तिथपर्यंत राज्यमंत्री पदापर्यंत सुद्धा मजल मारता आलेली नाही. त्यामुळे विकास हा आमदार असल्यावर होत नाही, त्यासाठी मंत्रीच व्हावा लागते आणि त्यावेळेस मतदारसंघाचा कायापालट होऊ शकतो. आणि विकास म्हणला तुम्ही, विकासाचं सांगतो, या 5 वर्षामध्ये तुम्ही येताना बघा, जलजीवन म्हणून योजना आहे पाण्याची, 9 कोटी रुपयाची योजना या गावासाठी. 25 वर्ष झाल्या या गावाला पाण्याचा नळ नाही. येताना तुम्ही आरोग्य उपकेंद्र आहे, ह्याच काळामध्ये 2.5 वर्षामध्ये साहेबाच्या मंजूर झाला आहे. कंडारी सोनारी रस्ता असेल, पुन्हा कंडारी साखत रस्ता असेल, आणि गावाचा विषय म्हणजे आमचा वस्ती इथं सुरेश वस्तीला DPDC मधून साहेबाकडून आपण 80 लाख रुपये घेऊन त्या रस्त्याचं सुद्धा काम आता तुम्ही बघू शकता डांबरी झालेली आहे. आणि गावाचा अंतर्गत अजून 1-2 रस्ते खराब आहेत. आम्ही आमची परिस्थिती आम्ही मान्यच करतो,
की अजून 1-2 रस्ते खराब आहेत. कारण आमचं दुर्दैव आहे की साहेब तिथं पालकमंत्री झाले नाहीत. आज पालकमंत्री असते, आज 4 मेन रोडचा प्रश्न मार्गी लावला, गावातला सुद्धा प्रश्न त्याच ताकदीने मार्गी लावला असता की हे गाव बघा. सध्याचे पालकमंत्री पण शिवसेनेचे आहेत की शिवसेनेची असली तर तुम्ही बघताय एक डीपीटीसी झाली, त्या डीपीटीसीला सुद्धा आता अजून मंजुरी नाही. आणि हीच जर सावंत साहेब जर डीपीटीसीचे पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असते झाली असती का तुम्ही सांगा. बरं, आता राहुल मोठींनी पण राष्ट्रवादीत प्रवेश केलाय की महायुतीमध्ये चालेल किती पण. आता मी राजकारणात समजा मी नवीन आहे, मला जास्त अनुभव नसेल. विकास करण्यासाठी आमदार निवडून आल्यावर माणूस जाऊ शकतो, पण पल्ल्यावर बी विकास करण्यासाठी जाऊ शकतो मी पहिल्यांदा बघतोय. बरं, या मतदारसंघाचं आपल्याकडे नेतृत्व नाही तरी आपण जनतेचा विकास कशासाठी प्रवेश केला असं मला सुद्धा विचार करण्याची गोष्ट बोलली. तुम्ही माहितीत म्हणजे असं हे होत नाही का मग? आमची महायुती असेल वरच्या लेवलला असेल, इथं तुम्ही आहेत का नाहीत मग महायुतीत? कोण आम्ही आहेच की महायुतीत. महायुतीत असलं म्हणून काय जमत असतं काय? आमचं त्यांचं जमणार बी नाही कधी. का बरं, काय खरं नाही? काय कारण म्हणजे तुम्ही बघत नाहीत का, लाट असताना त्या गटात राहिले, समजा ती लाट लक्षात आली आणि पल्ल्यानंतर इकडे प्रवेश केला. मग अगोदरच केला असता प्रवेश तर लक्षात आलं असतं बाबा काहीतरी यांना तळमळ, विकासाची तळमळ आहे. आणि ह्या गावामध्ये 3 आरो प्लांट आहेत. गावासाठी सेपरेट, आम्ही जिल्हा परिषदेसाठी सेपरेट दिलाय आणि आमची माध्यमिक शाळा आहे त्यासाठी सुद्धा पिण्याचं पाणी, जेणेकरून लहान मुलांना शाळेत गेलेला स्वच्छ पाणी भेटावं. हे रस्त्याचा कधी मार्ग लागणार आहे? या रस्त्याचं मार्गी आता आम्हाला असं समजलंय ती व्हिडिओ फिरवतात, ती व्हिडिओ पुरते 100% मी ह्याच गावचा रस्ता खराब आहे, खराबच आहे. पण मला असं कळलं की 4 दिवसात ती रस्ता मार्गी लावणार आहेत. म्हणजे सो खर्चातून असो कोण लावणार आहे मार्गे? हे कार्यकर्त्याची अशी चर्चा आता त्यांचे माझे आमदार हा रस्त्याचं काम मार्गी लावून देणार आहे. तात्पुरतं गाव आहे ना, ह्या रस्त्याची दुरवस्था करणार असं समजलं. नाही केलं तर तुम्ही काय करणार? आम्ही आहेच की, त्यांनी नाही केल्यावर आमचे नेते कशाला आहेत? कधी होईल रस्ता? जिथं कमी आहे तिथं आम्ही 4 दिवसानंतर ह्या रस्त्यात बघायचं. लोलर आणि मुरुममध्ये तात्पुरती गावांना योजना. आता विषय तुम्हाला सांगतो, ह्या रस्त्याचा पाठपुरावा केला असं नाही. आपण साहेबाकडे जाऊन सुद्धा ह्या रस्त्यासाठी मागणी केली, साहेब या गुत्तेदाराला सांगा आणि हा रस्ता तरी तेवढा मार्गी लावायला हवा. मी तुम्हाला आता काय ठरलं नव्हतं, मी 17 तारखेला बोलल्याला लागतो की त्या जो काही मेन प्रोजेक्टचा मॅनेजर आहे त्याला आपण कॉन्टॅक्ट केलं आणि साहेबाचं बोलणं करून दिलं. मी तुम्हाला ऐकू कधी कॉन्टॅक्ट केलेला सुद्धा साहेब बोलणार आहे. तुम्हाला त्याची कंडरेचा विषय सांगितलं नाही, रस्ता वाहन जात नाही. 1 मिनिट, साहेब बोलणार आहेत. हेलो. हाँ नमस्ते साहब. नमस्कार जी साहब. तो हे आहे का? कोण आहे? इरफान पठाण बोल रहा हूँ साहब. हाँ, इरफान पठाण प्रोजेक्ट मैनेजर बोल रहे हो साहब. अरे वो गांव में जाने वाला जो रास्ता है ना, गांव का अंदर का, वो पहले हाँ, कंप्लीट करो ना, बाकी का बाद में देखो. पालकी मार्ग का. नाही कोणत्या गावाबद्दल बोलून राहिले साहेब? कंडारी. ठीक है साहब, बघून घेतो साहेब. बघून घ्यायचं नाही, पहिला वो कंप्लीट करने का. राहुल तुमको फोन करेगा बाद में, ठीक है? ठीक ठीक ठीक. वो जो बताता है वैसा ही करने का, बाद में बाकी का देखने का. ओके 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 साहेब. ओके ओके साहेब. ओके. आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट मॅनेजर आला का नाही, मी गावात त्या दिवशी नव्हतो, मी बाहेर असल्यामुळे आमचे उपसरपंच त्यांना भेटले, त्यांना तुम्ही विचारा. होय, आलते का इथं? येऊन गेले, खान होते आपलं ते. बरं, काय येऊन गेले, त्यांना दाखवलं परिस्थिती. त्यांना म्हणले आधी साईडच्या पट्ट्या आपल्या करावं आधी, पण त्याची मंजूर नाही म्हणले. ते म्हणलं आधी तर करा नाही तर नका करू, पण म्हणलं अगोदर आमचं हाय जायचं तर नीट करून द्या म्हणले. चालतंय म्हणजे बघू म्हणले, परत गेले. मग त्याच्या पुढे काय सांगू शकत नाही. मग आता हे विरोधक तर आरोप करतील की मग काम होत नाही, नुसता गुळगुळीत रस्ता आहे, व्हिडिओ टाकलाय. करीत असतात, त्यांना काय इलाज, त्यांना काय करायचं नाही ते नाही, आपण करायचं नाही, काढायचं लावायचं मागं, दुसरं काहीच नाही त्यांचं. हे मामा काय चालू आहे? रस्ता करणं गरजेचं आहे, कोणी काय करण्यापेक्षा. तात्काळ हा, सगळ्या जनतेची बेजारी, ट्रॅक्टर वगैरे गाड्या वगैरे जात नाहीत, चिखल होतोय दबला खाली. तर कुठल्या परिस्थिती सावंतसाहेब राहुलबाई आमचे म्हणले की सावंतसाहेबाकडून आम्ही तात्काळ करून घेतो. त्यांच्याकडे जे सगळं तेच बघतात सगळं आजपासून. आणि आम्ही त्यांनाच म्हणलं की गाववाले म्हणले ते बघा काय नाही तर थांब. त्यांनी आता निर्णय घेतला 4 दिवसात करून देतो म्हणतात. असंच आमदारने ह्यांनी कामं करावी जनतेची. आणि सगळ्यापेक्षा तानाजी सावंत हाच खरे नेते, विकासरत्न आहेत ते खरंच. 50 वर्षामध्ये असं त्यांनी केलं नाही तेवढं ह्या पट्ट्याने केले ह्या तालुक्यासाठी. लक्ष देत नाही, पार्टिशनवर जाते सगळं. पण आमदार साहेब मतदारसंघात आलेच नाहीत की निवडून आल्यावर? असं आमचे आहेत की असे असंख्य कार्यकर्ते काम करतात त्यांचे सगळे. गावगाव 2-2, 4-4 कार्यकर्ते त्यांचे सगळे काम करतात. हे राहुल डोके आमचे 3 तालुक्यामध्ये काम करतात. भरपूर कष्ट घेतात त्यांनी जनतेसाठी. आणि आमदार साहेबाचं फुल परवानगी राहुल बाईला. तुम्ही काय वाटेल ते करा, मी आहे तिथं. होय मामा, मगाच बोलायला होता तुम्ही, अर्धाच बोलायला होता. बोला बाय, कसं आहे?
रस्ता होत नाही, रस्ता खराब आहे, चिखल होतंय सगळ्या इकडे, पालखी मार्ग आहे. आमच्या गावच्या सरपंचाने आश्वासन दिले म्हणल्यानंतर रस्ता 100% होणार आहे. हा काय हरकत नाही, कारण त्यांच्या सगळी सगळी इथं कोण आम्ही आणि असं काय, आम्ही गावचं नागरिक आहे, असं काही नाही राजकारण करावं हे नाही, आम्ही गावचं नागरिक आहे. जे त्यांनी शब्द दिला ते 100% पूर्ण होणार. आणि आतापर्यंत जे झालं नाही ते व्हायलाच चालू आहे. होय. हा. ए मामा, काय नाव आहे तुमचं? हनुमान शेळवणी. हे चिखल होतं रस्ता सगळा इकडे, पालखी मार्ग आहे. हा कस करावं आता? त्या मुरुम टाकून घ्यावं तुम्ही. काय आम्हीच का नाही, गरम पाणी मुरुम टाकून घेईन की का आम्ही टाकायचं? तुम्ही नाही, गरम पाणी मुरुम टाकेन की टाकेल ना. टाकेन. ते मुरुमावर कसं थांबणार? तिथे पुन्हा चिखल होईल ती मुरुम टाक. होत नाही, आधी मोठा मुरुम टाकायचा, वर जरा पीठ मुरुम टाकायचा, तो पण रोलन दाबायचं का? नाही. आता लोर का दाब वगैरे नाही, वाहनाचं आपण वाहन दबून जाते. वाहन दबून जाते का? रोलन नाही का टाकायचं? वाहन दबते. बघा, कंडारी गावामधला एक फोन आला होता आम्हाला आणि त्या फोनच्या अनुषंगाने इथं आलतो आम्ही. कुठले आहेत तुम्ही? कारला. तुमच्याकडे कसं तालुका? तालुका परांडा. पण सरकारला काय झालंय आता, लाडक्या बहिणीने सुधारणा नाही, त्यामुळे पैसाच राहिला नाही सरकारकडे. आणि ह्या तालुक्याचं चांगलं व्हावा आणि ह्या तालुक्यात निधी द्यावा ही सरकारची भावनाच नाही. कारण तानाजी सावंत साहेबाचा विकास ह्या तालुक्याला जर निधी दिला तर सावंत साहेबाचं नाव मोठं होतं. त्यामुळे विरोधक जाणून बुजून ह्या तालुक्याला निधी देत नाही. वरच्या लेवलला पण लोकांना वाटतंय की तालुक्याला निधी नाही दिल्यामुळं सावंत साहेब परत आमदार होणे अशी विरोधकांची भावना आहे. त्यामुळे जाणून बुजून निधी आपल्या तालुक्याला देत नाहीत. हा वरच्या लेवलचा प्रश्न आहे. तुमच्या गावात आहे का काय मग असं काय समस्या वगैरे असतील की? आमच्या गावात पण भरपूर समस्या आहेत. निधी येत नाही सरकारचा, हे विरोधक जाणून बुजून करतात. ही वरच्या लेवलचा प्रश्न आहे आता. बघा, कंडारी गावामधला व्हिडिओ. रस्ता खराब, हा पालखी मार्ग पैठण ते पंढरपूर जाणारा एकनाथ महाराजांची पालखी या रस्त्यावरून जाते. चिखल खूप होतो, रस्ता खरंच खराब झालेला आहे. आता रस्त्याचा मार्गी कधी हा प्रश्न लागणार आहे. नागरिकाची खूप गैरसोय होती या रस्त्यावरून जाताना, चिखल उडतो अंगावर, वाहन चालवता येत नाहीत. आणि हा विशेष म्हणजे पालखी मार्ग आहे. आता इकडून सोनारीकडून हा येणारा रस्ता आहे, इथं इथपर्यंत डांबर रोड झालेला आहे आणि इथून पुढचं काम नाही झालं. इकडं पण नाही झालेलं आणि इकडं पण थोडा असाच आहे रस्ता. म्हणजे हा रस्ता आता नेमकं कधी होणार आहे याची प्रतीक्षा आता सध्या परिसरातले नागरिक करतात. या ठिकाणी पालखी येते, पालखीवरून जाणारे भाविक असतील किंवा पालखी मार्ग आहे आणि या गावच्या नागरिकाचे जे होणारे हाल आहेत ते आता कधी थांबणार नेमकं हे पाहणं गरजेचं आहे. इथलेच शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख राहुल डोके आहेत आणि त्यांचं हे गाव आहे. आता त्यांचा व्हिडिओ केला होता म्हणून मला फोन आला होता, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोय. विषय आरपार आणि थेट दाखवण्याचं काम आम्ही करतोय. आजचा विषय कसा वाटला नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, कंडारी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.